नमस्कार मंडळी. तुम्ही बाहेर बघा किती मस्त पाऊस पडते, वातावरण सगळं थंड झालेलं आहे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये हवेत एकदम गारवा निर्माण झालेले आहे. पाऊस एकदम सुंदर असं पडत आहे बघा, आणि पण पूर्ण भरलेलं तुम्हाला दिसतच आहे. आता मी तुम्हाला बाहेर जाऊन व्हिडिओ काढू शकत नाही, म्हणून मी घराच्या आतूनच गेले. आमच्या मागच्या साईडचा दृश्य आहे ते बघा. पाऊस मस्त पडते, म्हटलं मग काहीतरी गरम गरम बनवायला पाहिजे. आणि आता गरम गरम काय बनवायचं, झटपट व्हायला पाहिजे, जेणेकरून पाऊस आहे तोपर्यंत रेडी तरी झालं पाहिजे की नाही. म्हणून मी इथे या ठिकाणी बनवते फ्रेंच फ्राईज. आता हे फ्रेंच फ्राईज बघा तुम्ही कसे बनवते. आता हे मी घरगुती फ्रेंच फ्राईज करते, एकदम काय पद्धतशीरपणे जशी पाहिजे तसे काप केलेले, बटाट्याचे काप केलेले आहेत सगळे. आणि त्याच्यामध्ये मीठ घालून मी सगळं मिक्स करून चाळणीमध्ये एका काढून ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तिथलं पाणी निघून जायला पाहिजे. मी बटाटे आधी धुवून घेतली होती, तुम्हाला ती दिसली नसेल पण मी धुवून घेतली होती. आता या ठिकाणी मी कढईत मध्ये तेल टाकून तेल तापत ठेवलेलं आहे. तर तुम्हाला दिसत आहे कढई लाईट पण गेली होती, त्यामुळे उजेड जरा कमी आहे. तेल तापल्यानंतर आता थोडेसे अर्धे मी बटाट्याची भजी करते, पण ते का गोल भजी नाही, जसे आपण फ्रेंच फ्राईजसाठी कटिंग केले होते तिथलेच मी ते बेसनमध्ये टाकले होते. आता या ठिकाणी अर्धे मी फ्रेंच फ्राईज करते बघा, तेलामध्ये तुम्हाला दिसतच आहेत. ते बघा बटाटे सगळे त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज सगळे फ्राय होते, त्याच्यामध्ये तुम्हाला ते आता साला पण दिसते बटाट्याची. आता सालांमध्ये खरं म्हणजे पौष्टिकता असते, म्हणून मी ते साला काढल्या नाही आहेत, म्हटलं फ्रायज तर करायचे. आणि बाहेर तुम्हाला बॅकग्राऊंडला पावसाचा आवाज येत आहे. आता या ठिकाणी मी सर्व तळून मी साईडला केलेले आहेत. बघा त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. या तेलामध्ये मी परत दुसरे होते ते टाकलेले फ्रेंच फ्राईज, थोडेसे बटाटे उरली होती ती टाकली त्याच्यात. बघा तेल चांगलं गरम झाल्यामुळे ते तुम्हाला दिसत आहे. लाईट गेली होती म्हणून मोबाईलच्या टॉर्चमध्येच तुम्हाला ते दिसत आहे. पावसामुळे ते लाईट वगैरे जातात आणि ते 2-2 तास, कधी कधी पूर्ण दिवस लाईट येत नाही. आता इथे बघा तळून झालेले आणि मी एका डिशमध्ये काढले आहे. त्याच्यामध्ये एक पेरी पेरी मसाला टाकलेला आहे. ते पडत नव्हतं म्हणून मी झाकण ओपन करून त्यातला मसाला त्याच्यावरती स्प्रेड केलेला आहे पूर्ण, आणि तो मिक्सिंग करून नंतर मग सर्व केलेलं आहे. बघा ते तुम्हाला दिसत आहे एका ठिकाणी पडले, पण नंतर ते मी पूर्णपणे मिक्स केले कारण झाकणात ते पडत नव्हतं. आता या ठिकाणी मग म्हटलं नुसतंच फ्रेंच फ्राईज काय खायचं, म्हणून मग थोडंसं बेसन केलं. नुसतेच बटाटे काय खायचे म्हणून थोडंसं बेसन फ्राय केलं होतं आणि भजी करून घेतली. आता तुम्हाला डिशमध्ये दिसत आहे फ्रेंच फ्राईज आणि बटाट्याची भजी आणि फ्रेंच फ्राईज.